नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये अकर व स्वात्याने नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य सगळ्यांसमोर उघड केल्यामुळे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार देशमुखांच्या घरी खूप मोठं महाभारत सुरू झालंय हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता नंदिनीने एवढ्या मोठ्या गोष्टीचा खोटा बनाव करून सगळ्यांची दिशाभूल केल्यामुळे संतापलेली मालिनी नंदिनीचे सनकन जोरात कानाखाली मारते आणि म्हणते, अगं ज्या पोटात बाळच नाही त्या पोटाला हा खोटा पुठ्ठा लावून तू प्रेग्नेंट असल्याचं खोटं नाटक करून तू आई होण्याचा हक्क मिळवणार होतीस का? बोल नंदिनी, अगं तू आई होण्याचं खोटं नाटक करून तू फक्त स्वतःचीच नाही तर या घराच्या विश्वासाची सुद्धा तू खूप मोठी फसवणूक केली आहे। तर आता मालिनी असे म्हणताच बेचारी नंदिनी मात्र डोळ्यात अश्रूंचा पुरावा आणून स्वतःची बाजू बांधण्याचा प्रयत्न करत असते। पण नंतर मालिनी तिला मध्येच थांबवत म्हणते की तू आता एक शब्द सुद्धा बोलू नकोस नंदिनी, अगं या देशमुखांच्या घरातील सगळ्यात जास्त विश्वासू व्यक्ती म्हणून आम्ही तुझ्याकडे बघत आलोय नंदिनी, पण आता इथून पुढे तुझ्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दांवर आमचा अजिबात विश्वास बसणार नाही। त्यामुळे आता नंदिनीच्या या खोट्या प्रेग्नन्सी मागे नेमकं काय खरं कारण आहे हे नंदिनी आणि जीवा मालिनीला खरं खरं सांगतील का, हे पाहणं आपल्यास खूप रंजक ठरणार आहे। आता पुढील भागात खूपच धमाकेदार इंटरेस्ट पाहायला मिळणार आहे।